तर आज मी बनवलेले मस्तपैकी पॅनकेक बनवलेले जे वेगळ्या पद्धतीचे आणि माझ्या टेस्टनुसार. तर हे बघू शकता मस्तपैकी मी इथं मधाने डेकोरेशन करते. खूप सुंदर आले होते पॅनकेक आणि अगदी मस्तपैकी ते तुम्हाला मी कट करून दाखवते की ते कसे झाले होते. त्याच्यावर मी गरम गरम थोडंसं बटर ठेवलं गरम गरम याच्यावर आणि हे पण मी आता तुम्हाला कट करून दाखवते. खूप छान झाले होते हे पॅनकेक आणि खूप छान लागत होते. जे मी थोडे छोटी साईजमध्ये बनवले. तुम्ही पाहिजे तर तुम्ही मोठे बी साईजमध्ये बनवू शकता. जे अगदी खूप सुंदर आणि टेस्टी लागलेले होते. बघा तुम्ही बघू शकता किती छान फुललेत आणि किती सुंदर आलेले ते पॅनकेक. तुम्ही पाहिजे तर याला तुम्ही हे पण लावून खाऊ शकता. चॉकलेट सिरप लावून मस्तपैकी झाले होते पॅनकेक. हे साधे बनवलेले आहेत मी. तुम्ही याच्यात वेगवेगळे फ्लेवरमध्ये बनवू शकता. तर इथं मी घेतलेले बटर घेतलेले म्हणजे नॉर्मल टेम्परेचरमध्ये घ्यायचं. पण हे मी आधी काढून ठेवलेलं फ्रीजमधून कमी घेतलं आधी काढून ठेवायचं. त्यानंतर मी इथं एक अंडं टाकलं. अंड्याने तेही चांगलं फेटून घ्यायचं अंडं टाकून. इथं मी आता ना आधी बटर माझं अजून नॉर्मल टेम्परेचरवर नाही आहे. ते हार्ड आहे तर ते होऊन जाईल. फेटता होऊन जाईल म्हणून मी आता अंडं तसंच फेटते. त्यानंतर मग याच्यात आहे ना आपण व्हॅनिला एसेन्स टाकायचं आहे. व्हॅनिला एसेन्सचे 4-5 थेंब टाकायचे. तुम्ही किती बनवताय त्या हिशोबाने. त्यानंतर मग हे पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग इथं आपण त्यानंतर मग इथं मी आता टाकणार आहे चाळण ठेवून. मी इथं ना 1 कप मैदा आणि पिठी साखर घेणार आहे. तुम्ही टेस्टनुसार घेऊ शकता. पिठी साखर आणि मैदा आहे जो चांगलं चाळून घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे मस्तपैकी आता इथं चांगलं मी चाळून घेते आणि ते हे करून घेऊ. कारण की आपण जेव्हा पिठी साखर मिक्सरमधून काढतो त्याच्यात थोडेसे जाड कण राहून जातात. म्हणून हे कधी चाळून घ्यायचं आणि ते कधी हे नाही करायचं. इथं माझे आता चाळलं गेलेलं आहे. त्यानंतर मी आता हे सगळं मिक्स करून घेईल आणि थोडं इथं तुम्ही पाणी यात दूध वापरू शकता. इथं तुम्ही ना हे पण वापरू शकता, काय म्हणतात, दूध पावडर पण वापरू शकता. पण मी इथं दूध पावडरच्या ऐवजी दूध वापरणार आहे. पण मी आधी ना पाण्याने थोडंसं मिक्स करून घेईल आणि नंतर मग दूध टाकणार आहे. तर हे बघा हे मी आता थोडंसं हे झालं आहे सगळं मिक्स करून घेईल आणि नंतर मी थोडं पाणी टाकून ते सगळं मिक्स करून घेईल. हे बघा कारण की ना थोडंसं मिक्स करायला मी थोडंसं पाणी वापरेल आणि नंतर मग दूधचा वापर करणार आहे. आणि एकदम पाणी या दूध टाकायचं नाही. तुम्ही पाहिजे तर पूर्ण पाणी वापरू शकता, पाहिजे तर पूर्ण दूध वापरू शकता. पण मी तर दोघं थोडं वापरणार आहे. अर्धं पाणी अर्धं दूध वापरणार आहे. मी दोघं वापरणार आहे. तुम्ही पाहिजे तर पूर्ण वापरू शकता. आता इथं मी आता माझं बटर बी चांगलं मिक्स होऊन गेलेलं आहे. त्याच्यात आता मी थोडं पाणी टाकून हे मिक्स करून घेते. आणि हे पॅनकेक खूप सोपे आणि सरळ आहे. लहान आपले पोरंही बनवू शकतात. तर इथे मी आता हे चांगलं मिक्स करून घेते आणि त्यानंतर मस्त बघू शकता खूप छान मिक्स होऊन गेलेले आहे. अगदी स्मूथ झालेले आहे. तुम्ही बघू शकता. नंतर मी इथं थोडंसं हे करून घेईल आणि याच्यात आता ज्या कपने साखर मोजली त्याच कपवर मी दूध घेते. दूध पण थोडं टाकायचं आहे.
मस्तपैकी हे मिक्स करून हे व्यवस्थित सगळं मिक्स होऊन जाईल. हे बघा तुम्ही बघू शकता मस्तपैकी अगदी स्मूथ हे झालेलं आहे बटर आपलं एकदम मस्त हे झालेलं आहे. पण थोडंसं मला अजून थोडं घट्ट वाटतंय म्हणून अजून थोडंसं दूध टाकून हे करून दूध फेटून घे बघू शकता. तेवढं सगळं प्रॉपर घेणार आहे. पण मग आधी थोडं टाकेल कारण जेवढं लागेल तेवढंच टाकायचं. जास्त टाकलं तर तुम्ही ते जास्त पातळ होऊन जाईल आणि पॅक करून आपल्याला पाहिजे तसं येणार. इथं मस्त आता वापरून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये अजून थोडंसं आपल्याला दूधची गरज येईल ते दूध वापरून घेतलं आणि त्यानंतर इथं बेकिंग पावडर आहे ती टाकेल. बेकिंग पावडर, खायचा सोडा थोडासा टाकायचा. त्याच्यामुळे आपले केक फुलायला पाहिजे. इथं पण खायचा सोडा बेकिंग सोडा काही टाकत नाही मी. या बेकिंग पावडर टाकलेली. बेकिंग पावडर आपण जेवढं केकचं हे मी अर्धा चम्मच टाकलेला आहे. आता भेटून घेईल. इथं मला पूर्ण कपवर पाणी लागलं आणि अर्धा ग्लास पाणी घेतलं होतं त्याच्यात मी उरलेले जे अर्ध्यालाही कमी पाणी मस्त पेटलेलं आहे. आता चला मग पॅन गरम करायला आणि आपण केक बनवूया. तर इथं मी थोड्या वेळ झाकून ठेवलं तेव्हापर्यंत आपण गरम झालं. थोडंसं बटर टाकलं मी तिथं आणि टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं. टिश्यू पेपर घ्यायचं त्याच्याने असं पुसून घ्यायचं आणि नंतर मग आपण छोटंसं चम्मच घ्यायचं. तुम्हाला जर मोठे बनवायचे मोठा घेऊ शकतात, छोटे बनवायचे छोटा घेऊ शकतात. मी छोटाच घेतला आणि मी छोटे बनवण्यातले जास्त मोठे नाही बनवणार. तिथे थोड्या झाकण ठेवायचं आणि एकदम मंद गॅसवर बनवायचे. फुल गॅस करायचा नाही, अगदी मंद गॅसवर हे बनवायचे आहेत आणि एकदम तुमचे जळू शकतात. आता हे बघा 10 मिनटं झाले आणि मी काढून घे आणि तुम्ही शकता आधी किनाराने साईड ओपन करायची आणि मध्ये तर खुपे टाकायची. किनार मोकळे झाले की तो आपली खुर्पी मध्ये जाते बघू शकता. ती एक मस्त गोल्डन कलर आला ना जास्त काळपट आला जास्त हे पण मी थोड्यात झाकून आणि त्यानंतर ओपन करेल करू शकता. तुम्ही हाताने हे करू शकता. इतके छान आहे आणि अगदी सुंदर कलर झालेला आहे याचं बघू शकता. आता हे मी साईड अजून 5 मिनिट ठेवते आणि नंतर लगेच काढून घेईल. तसं लाल नाही होऊ द्यायची टेस्ट देत नाही मी आता प्लेटमध्ये काढून घेतले आणि त्यानंतर मी तुम्हाला अजून 2-3 करून दाखवते. खूप सुंदर हे लागतात, छान लागतात. तोच टिश्यू पेपर फक्त थोडं फिरून घ्यायचं त्याच्याकडून ते टिश्यू पेपरचं थोडंसं तेल त्याला लागेल. आता हे मी अजून घेते दाखवते. मी तर छोटा चम्मच घेतलेला आहे. छोटे काही साईजानुसार मस्त आता इथं 5 मिनिटं ठेवायचं आणि 5 मिनिटांनी लगेच झाकण काढून घ्यायचं. वेळ लागत नाही, ते लगेच तयार होतं. आणि तुम्ही आता फुल गॅसवर करायला जवळ त्याच्यासाठी गॅसवर करायचे कधीही कलर आला की कलर नंतर येतो. बघू
सगळे बनून गेले. छान असेल असं बनवून घ्यायचे. खूप सुंदर लागतात, टेस्टी लागतात. आणि तुम्हाला अगर माझे व्हिडिओ आवडत असतील, रेसिपी आवडत असतील, माझे ब्लॉग जे बी व्हिडिओ आवडत असतील, प्लीज मला कमेंट करून नक्की सांगत जा. आणि तुम्हाला माझी रेसिपी बी कशी वाटते ते कमेंट करून नक्की सांगत जा. त्यानंतर अशाच पद्धतीने मी सगळे बनवून घेतले आणि नंतर आता मी तुम्हाला थोडंसं डेकोरेशन करून दाखवलं. डेकोरेशनला मी काही नाही, फक्त मध घेतलेले, मध त्याच्यावरून टाकायचं आणि बटर ठेवायचं. अगदी वरती खूप छान लागतात आणि खूप सुंदर लागतात. इतके छान आले ते, खूपच छान झाले होते ते. आता मी तुम्हाला हे कट करून दाखवते आणि मस्तपैकी आले होते. हे तुम्ही बघू शकता आणि तुम्ही बघू शकता अगदी एकदम मऊसर झाले होते, काही हे नव्हतं. हे बघा, तुम्ही बघू शकता खूप सुंदर झाले होते. मला तर इतके बघून लय आवडले. म्हणजे आमच्या घरात सगळ्यांनाच आवडले ते पॅनकेक. आणि बघू शकता किती छान जाळी पण आलेली आहे, किती छान फुललेले पण आहेत आणि टेस्टी बी तसेच झालेले आहेत. खूप सुंदर झालेले आहेत. मी तर लगेच खायला लागली. तर माझं पॅनकेकचा रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आवडले असेल तर लाईक, शेअर आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.